नमस्कार, मी शामराव मोकाशी. आता महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी परवान्यासाठी लायसन बिल्ला लागतो, भाषेचं ज्ञान लागतं, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, राशन कार्ड, तुमचा शाळेचा दाखला, जन्माचा दाखला, 15 वर्ष वास्तव्याचा प्रूफ आणि पोलीस रिपोर्ट. एवढ्या गोष्टी असतील तर तुम्हाला बिल्ला मिळतो आणि मराठी बोलता आलं की तुम्हाला RTO अधिकारी बिल्ला देतात. हा कायदा जुनाच आहे. आणि आता रिक्षा टॅक्सीमध्ये महिलांच्यासाठी क्षेत्र हे खुलं झालेलं आहे. 2006ला महिलांच्यासाठी रिक्षा परवान्याची तरतूद झालेली होती. मग महिला समोर येतील का नाही, त्यानंतर मग महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी 2008पासून महिला प्रशिक्षण घेऊ लागल्या. त्यानंतर महिला मुळात रिक्षा टॅक्सी चालवू शकतील का, ही एक मोठी समस्या होती. मग त्यावेळेला काय 5% परवाने महिलांच्यासाठी लॉटरीत ठेवलेले होते की महिलांच्यातसुद्धा आता बेकारी वाढलेली आहे. महिलांनीसुद्धा शिक्षण वगैरे घेऊन त्यांनासुद्धा कामधंदा नाहीत कुठं. आणि महिला ह्या उत्तम प्रकारे छोटी वाहने चालवू शकतात. स्टेशन ते घर, घर ते स्टेशन हा रिक्षाचा व्यवसाय करू शकतात, टॅक्सीचा व्यवसाय करू शकतात. त्यासाठी मग महिलांच्यासाठी त्यांच्या रिक्षांना विशेष रंग असावा म्हणून आबोली कलर हा निश्चित केलेला आहे महिलांच्या रिक्षांना. आणखीन एक दुसरा पिंक रिक्षा म्हणून ही एक योजना आहे. शिवाय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्या योजनेअंतर्गत 5,000 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना 1 ते 5,000 परवाने मंजूर झालेले आहेत आणि ते पालकत्व तत्वानं आहेत. मग सुरुवातीला प्रश्न असा होता की महिला ह्या रिक्षा चालवतील का नाही, हे शक्य आहे का. परंतु आम्ही शासनाकडं 2006पासून दावा केलेला होता की महिला ह्या उत्तम प्रकारे वाहन चालवू शकतात. हा व्हिडिओ मात्र पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा. पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा म्हणजे विषय लक्षात येतो. त्यानंतर 2014-16च्या लॉटरीत महिलांच्यासाठी 5% परमिट ठेवलेले होते. मग महिला थोड्या थोड्या पुढं आल्या. आता ठाण्यात महिला रिक्षा चालवतात, मुंबईत चालवतात, पुण्यात चालवतात. म्हणजे आता प्रत्येक महाराष्ट्रात कुठं नाही कुठंतरी महिलांची गाडी दिसते. आणि आता तो शासनाचा जो दावा होता त्यावेळेला महिला रिक्षा चालवणारच नाहीत, पण ह्या यांत्रिक युगात महिला उत्तम ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळू शकतात, छोटी वाहनं सांभाळू शकतात आणि त्यांना एक उत्पन्नाचा मार्ग हा झाला पाहिजे. आर्थिक उत्पन्न